सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते कौतुक करताना हातच राखून करत नाही आणि टीका करताना कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. त्यांच्या या स्वभावाचा अनुभव स्वपक्षीयांसह विरोधकांनाही अनेकदा येत असतो. आता ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही आजही महाविकास आघाडी सरकारमधील आपले जुने सहकारी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे. कंसात शिवसेनेतील बंडानंतर विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कान टोचतानाच शिवसेनेतील बंडखोर आमदारांनाही अनेकदा फटकारले होते. तसेच बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या केलेल्या शिवसेनेवरती उद्धव यांचाच अधिकार असल्याचे अगदी ठणकावून सांगितले होते. पत्रकार परिषदा, सभांमधील भाषणांमधून ठाकरेंची कायमच पाठराखण केली होती. पण एकेकाळी शिवसेनेतील फाटाफुटीवरून शिंदेंवर हल्लाबोल करणाऱ्या अजितदादांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाचं निशाण फडकवलं. एवढंच नव्हे तर शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकत 40 आमदारांना आपल्यासोबत आणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळचिन्ह पदरात पाडून घेतलं. पण आता यानंतरही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सत्तेत गुळगोविंदाने नांदत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका विधानामुळे महायुतीत खळबळ उडण्याची शक्यता आहे. या त्यांच्या विधानानंतर ते आजही शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहेत की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.